बीडमध्ये 10वीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वीच शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ पाहायला मिळाला। बीड तालुक्यातल्या कुर्ला इथं 10वीचं परीक्षा केंद्र आहे। मात्र या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे। विद्यार्थी संख्या वाढल्याचं कारण देत हा मंडप उभारण्यात आला असून इथेच विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे। शिवाय तापमान वाढत असल्यानं उकाड्याचा त्रासही विद्यार्थ्यांना सहन करावा लागणार आहे। 12वी नंतर 10वी परीक्षा सुरळीत होण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असताना हा सगळा सावळा गोंधळ समोर आलाय। हे दृश्य पाहिली तर अक्षरशः संताप येईल। 10वीच्या विद्यार्थ्यांना चक्क या मंडपात बसावं लागणार आहे आणि तो मंडपही नीट उभारण्यात आलेला नाहीये ना। तिथे टाकलेल्या बेंचेसची अवस्था नीट आहे। या बेंचेसवरती बसून या मंडपात बसून विद्यार्थी पेपर लिहिणार कसा हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। ज्या 10वीच्या परीक्षेसाठी विद्यार्थी वर्षभर प्रचंड अभ्यास करत असतात, एक मानसिक तणावाला त्यांना सातत्यानं सामोरं जावं लागत असतं। अशा परिस्थितीमध्ये जर डोक्यावरती उन्हात या विद्यार्थ्यांना पेपर लिहावा लागणार असेल तर प्रशासन याकडे काही लक्ष का देत नाही आणि संबंधित शाळेला त्या संदर्भात काही सूचना का दिल्या जात नाही किंवा जे विद्यार्थी जास्त आहेत त्यांची इतर पर्यायी शाळांमध्ये व्यवस्था का केली जात नाही हे प्रश्न निर्माण होत आहेत। पण निश्चितच विद्यार्थ्यांना अशा परिस्थितीमध्ये मंडपात बसून 10वीचे पेपर लिहावे लागणं ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे आणि यावरती तातडीनं कारवाई करत विद्यार्थ्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणं अत्यंत गरजेचं आहे। 10वीचा टप्पा हा विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातला अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो। या 10वीच्या गुणांवरती पुढे चांगलं महाविद्यालय मिळणं, चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळणं हे सगळं अवलंबून असतं आणि त्याच पहिल्या टप्प्यावरती जर विद्यार्थ्यांना अशा प्रकारे त्रास सहन करावा लागत असेल तर या सगळ्याला जबाबदार कोण आहे? अजय धनजे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। अजय, माहिती आहे आपल्याला 10वीचा टप्पा हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे। एक मानसिक ताण असतो पेपर लिहित असताना। जर अशी व्यवस्था विद्यार्थ्यांची असेल तर कसा पेपर लिहिला जाणार आहे आणि कसे चांगले मार्क मिळणार आहेत? प्रज्ञा, खरं तर आजपासून 10वीचा पहिला पेपर सुरू झालेला आहे आणि यामध्येच बीडमधून जे व्हिज्युअल समोर आलेले आहेत ते धक्का देणारे आहेत। खरं तर 10वीची परीक्षा ही नकलामुक्त असली पाहिजे, त्यानंतर तिथलं प्रॉपर सुविधा असली पाहिजे, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी एका बेंचवर बाकांवर सुविधा असणं आणि तिथं CCTV असणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। मात्र बीडमध्ये जो प्रकार घडलेला आहे, मुलांना अक्षरशः उकाड्याच्या वातावरणामध्ये बाहेर टेंट टाकून परीक्षा देण्यासाठी भाग पाडल्या जात आहे। प्रशासनाकडून यावर काय कारवाई केली जाते आपल्याला पाहावं लागणार आहे। आगामी काळात काही पेपर्स आहेत त्यामध्ये हे पूर्ण प्रकार लक्ष देऊन त्याच्यावर कारवाई केली जाते का हे आपल्याला पाहावं लागणार आहे। यामुळे खरं तर विद्यार्थ्यांच्या पारदर्शक परीक्षेबद्दल तर प्रश्न निर्माण होतोयच, मात्र सरकारी यंत्रणा ज्या आहेत, प्रशासन आहे, शाळा आहे, शिक्षण विभाग आहे, याबद्दल सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहेत। 43,000 विद्यार्थी बीड जिल्ह्यामध्ये पेपर देत आहेत आणि अशा प्रकारे जर पेपर होणार असतील तर त्यावर प्रश्न निर्माण होतात। सगळ्यावरती उपाय एकच की या सगळ्या विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था त्यांना करून दिली पाहिजे आणि अत्यंत सुरक्षित वातावरणात आणि अत्यंत शांततेच्या वातावरणात विद्यार्थ्यांना त्यांचा पेपर लिहिता आला पाहिजे। अजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।